आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की येशूने सुवार्ता प्रचार करून प्रार्थनेद्वारे पित्याशी संवाद साधून आणि आपली करुणा व दैवी सत्ता प्रगट करून आपले कार्य पूर्ण केले. तो केवळ चमत्कार करण्यासाठी नव्हे तर पाप्यांचे तारण करण्यासाठी आला होता. आजच्या भागात आपण मार्क अध्याय 2चा पुढील अभ्यास करू. यात लेवीला दिलेली हाक, उपासाविषयी येशूची शिकवण, नवीन कापड व नवीन द्राक्षरसाच्या बुदल्यांची उदाहरणे आणि शब्बाताचा प्रभू म्हणून त्याचा अधिकार पाहू. या घटनांमधून ख्रिस्त कृपेचे नवीन जीवन देण्यासाठी आला आहे हे स्पष्ट होते. चला तर मग देवाच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण मार्करूत शुभवर्तमान याच्या 2ऱ्या अध्यायाच्या 6व्या वचनापासून ते 28व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. यावेळेस आपण वाचूया मार्करूत शुभवर्तमान 2रा अध्याय 6वं आणि 7वं वचन. कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? येथे ते विरोधक आहेत. ते काही बोलत नाहीत, फक्त मनात विचार करत आहेत. त्यांच्या विचारांपैकी पहिल्या प्रश्नाबाबत ते चुकीचे आहेत, पण दुसऱ्या प्रश्नाबाबत ते बरोबर आहेत. हा माणूस ईशनिंदा करत नव्हता, पण हे खरे आहे की केवळ देवच पापक्षमा करू शकतो. कोणत्याही न्यायाधीशाला गुन्हेगाराला सोडून देण्याचा अधिकार नसतो. त्याचे काम कायद्याची अंमलबजावणी करणे हे असते. देव हा या विश्वाचा नैतिक शासक आहे आणि त्याला स्वतःच्या नियमांचे रक्षण करावेच लागते. देव नियम मोडणारा असू शकत नाही. तो तसा असू शकत नाही कारण तो नीतिमान आहे. नियम बनवल्यानंतर तो स्वतः त्या नियमांचे पालन करतो आणि त्याचे नियम अटळ असतात. ते मुळीच बदलले जात नाहीत आणि त्या नियमांनुसार देवासमोर आपण दोषी ठरतो. आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळणे आवश्यक आहे आणि तो क्षमा करतोच. तो केवळ उदार मनाचा आहे म्हणून क्षमा करतो अशी चूक आपण कधीही करू नये. तो आपल्याला क्षमा करतो कारण ख्रिस्ताने आपल्या पापांची शिक्षा भोगली आहे. प्रभू येशू ईशनिंदा करत नव्हता. तो स्वतः देव आहे आणि तो पापक्षमा करू शकत होता कारण तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि त्या अर्धांगवायू झालेल्या माणसासाठी तारण उपलब्ध करून देण्यासाठीच तो या पृथ्वीवर आला होता. पुढे आपण जाऊया. मार्करूत शुभवर्तमानाचा 2रा अध्याय आणि 8वं वचन. ते स्वतःशी असा विचार करत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखून त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता? हे लोक काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त मनात विचार केला. तो त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो, पण या लोकांचा यापूर्वी त्याच्याशी सामना झाला होता आणि प्रत्येक वेळी त्यांना नामुष्की पत्करावी लागली होती. म्हणून त्यांनी इथे गप्प राहणेच योग्य मानले आणि ते गप्प राहिले. तेव्हा आपला प्रभू त्यांना म्हणाला. काय म्हणाला ते 9व्या वचनात आपण पाहूया. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. तसे पाहता ते या प्रश्नाचे उत्तर देणारच नव्हते. ते गप्प आहेत आणि ते गप्प असल्यामुळे तो तरीही त्यांच्याशी संवाद साधणारच आहे. ते काय विचार करत होते हे त्यांना माहीत होते. योहानाचे शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये म्हटले आहे, कोणाकडूनही माणसाविषयी साक्ष घेण्याची त्याला गरज नव्हती कारण माणसाच्या अंतःकरणात काय आहे हे त्याला माहीत होते. आता प्रभू येशू त्यांना एका कठीण प्रश्नासमोर उभे करतात.
या माणसाची पापे क्षमा करणे सोपे आहे की त्याला उठवून चालायला लावणे? जरी त्यांनी उत्तर दिले नाही तरी मला खात्री आहे की त्यांनी हेच म्हटले असते की दोन्ही गोष्टी करणे तितकेच अशक्य आहे. केवळ देवच यापैकी कोणतीही गोष्ट करू शकत होता. ते उत्तर बरोबर आहे. आणि म्हणूनच प्रभू येशूने त्या माणसाला आपली बाज उचलून चालायला सांगितले. पुढे आपण जाऊया. 2 अध्याय 10 आणि 11 वचन. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षाघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. स्कॉटलंडमधील एका जुन्या बायबल अभ्यासकाने असे म्हटले होते की त्याने त्या माणसाला बाज उचलून चालायला सांगितले कारण त्याला पुन्हा तो आजार होणार नव्हता. तो पुन्हा त्या बाजेवर पडणार नव्हता किंवा त्या स्ट्रेचरवर पुन्हा येणार नव्हता. आतापासून तो चालणार होता. आपला प्रभू जेव्हा कोणाला बरे करायचा तेव्हा तो ते काम पूर्णपणे आणि उत्तमरित्या करायचा. वाचू आपण पुढचं वचन, 12वं वचन. मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. हे लक्षात घ्या की हे कृतीचे शुभवर्तमान आहे आणि येथे कृतीवर आधारित चमत्कार घडला आहे. पुढे जाऊया. 13वं आणि 14वं वचन. तो तेथून निघून समुद्र किनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्या जवळ आला तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला. त्याला त्याने म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. आता आपण आपला पुढील विषय शिष्यांना पाचारण याविषयी थोडक्यात पाहूया. येथे आपल्याला घटनांचा ओघ पाहायला मिळतो. जरी हा काही चमत्कार नसला तरी या शुभवर्तमानात आपल्याला बरीच हालचाल किंवा घटनाक्रम दिसून येतो. लेवी किंवा मत्तय याला दिलेली ही हाक आहे. तसे पाहायला गेले तर मत्तय हा लेवीच्या वंशातील होता. कल्पना करा, तो याजकांच्या वंशातील असूनही त्याने कर गोळा करणाऱ्याचे म्हणजे जकातदाराचे काम स्वीकारले होते. आणि तसे पाहता हरवलेल्या 10 वंशांबाबतच्या प्रश्नाचे उत्तरही यातून मिळते. यहुदाच्या वंशाव्यतिरिक्त इतर वंशातील व्यक्ती आढळते अशा अनेक ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. जेव्हा कोणी आज हरवलेल्या 10 वंशाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते एखाद्या निरर्थक शोधात म्हणजे जसे की लपवलेली अंडी शोधणे गुंतलेले असतात. प्रियांनो, तो वंश काही हरवलेले नव्हते. त्यापैकीच एक जण येथे आहे. लेवीच्या वंशातील एक माणूस आपल्या प्रभूचा शिष्य बनत आहे. या विलक्षण घटनेत आपला प्रभू त्याला बोलावत आहे. तुम्हाला कदाचित आठवत असेल की मत्तयने आपल्या शुभवर्तमानात या गोष्टीचा उल्लेख केला नाही की त्याने एक मोठी मेजवानी दिली होती आणि आपल्या काही मित्रांना आमंत्रित केले होते. आणि तसे पाहता त्याचे मित्र म्हणजे केवळ पापी लोकच होते. आणि असे घडले की येशू त्याच्या घरी जेवायला बसला असताना अनेक कर गोळा करणारे आणि पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर बसले होते. कारण असे अनेक लोक होते आणि ते त्याच्या मागे चालत असत. पुढं आपण जाऊया. मार्काचे शुभवर्तमान याचा 2 अध्याय आणि 15 आणि 16 वचन. नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवायला बसला. तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस बसले, कारण ते पुष्कळ असून त्याच्या मागे आले होते. तेव्हा परुषातील शास्त्री यांनी त्याला जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर जेवताना पाहून त्याच्या शिष्यांना म्हटले, हा जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? तुमच्या लक्षात आले का की येथे 3 वेळा असे म्हटले आहे की तेथे आलेले पाहुणे हे कर गोळा करणारे आणि पापी होते. वरकरणी पाहता ते यादीत एकही सज्जन माणूस नव्हता. शहरातील प्रतिष्ठित लोकांपैकी कोणीही तेथे नव्हते. हे लक्षात घ्या की पापी लोकांच्या आधी कर गोळा करणाऱ्यांचा उल्लेख आला आहे. हे त्या काळातील
कर गोळा करणारे अधिकारी होते. पुढे जाऊया, 17वं वचन. हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे. हे एक जबरदस्त उत्तर आहे. जेव्हा सर्वजण निरोगी असतात तेव्हा तुम्ही डॉक्टरांना बोलावून घेत नाही. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हाच तुम्हाला डॉक्टर यावेत असे वाटते. प्रभू येशू म्हणाला की तो नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना बोलवण्यासाठी आला आहे. त्याने असे म्हणण्यामागचे कारण म्हणजे तिथे केवळ पापीच उपस्थित होते. त्या दिवशी तिथे केवळ एकाच प्रकारचे लोक होते. तिथे एकही नीतिमान व्यक्ती नव्हती. तरीही परुषी स्वतःला नीतिमान समजत होते. पुढे जाऊया, 18वं वचन. योहानाचे शिष्य व परुषी उपास करत होते. तेव्हा लोक येऊन त्याला म्हणाले, योहानाचे शिष्य व परुषांचे शिष्य उपास करतात, पण आपले शिष्य उपास करत नाहीत. याचे कारण काय? ते नियमशास्त्राच्या अधीन होते, परंतु नियमशास्त्रात उपवास करण्याबाबत कोणतीही सूचना दिलेली नव्हती. देवाने आपल्या लोकांसाठी 7 सण नेमून ठेवले होते, उपवासाचे दिवस नव्हे. आता आपला पुढील मुद्दा आहे, वर सोबत असताना उपवास नाही. आणि यासाठी आपण वाचणार आहोत 19 आणि 20वं वचन. येशू त्यांना म्हणाला, वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय? वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही. तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतलं जाईल, तेव्हा त्या दिवसात ते उपास करतील. प्रभू येशू त्यांना हे सांगत आहे की उपास करण्यापेक्षा त्याच्याशी नाते असणे आणि त्याच्याशी सहभागिता असणे हे अधिक महत्त्वाचे आहे. प्रियांनो, आजही हीच गोष्ट लागू पडते. धार्मिक असणे आणि वर करणे, दिखावा करणे ही एक गोष्ट आहे, परंतु प्रभू येशूबरोबर सहभागितेचा आनंद घेणे आणि त्यावर प्रेम करणे ही अगदी वेगळी गोष्ट आहे. आता आपला पुढील मुद्दा आहे, जुन्या वस्त्रावर नवीन कापड, जुन्या बुदल्यात नवीन द्राक्षरस. त्यासाठी आपण वाचूया 21 आणि 22वं वचन. कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही. लावले तर धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते.
कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात घालत नाही. घातला तर नव्या द्राक्षरसाने बुदले फुटतात, द्राक्षरस सांडतो व बुदलेही निकामी होतात. म्हणून नवा द्राक्षरस नव्याच बुदल्यात घालतात. प्रभू त्याच्याबरोबरच्या प्रेम आणि सहभागितेच्या या नवीन जीवनाविषयी 2 दृष्टांत देत आहे. तो सांगत आहे की तो नियमशास्त्रात सुधारणा करायला आला नव्हता. तो मोशेच्या नियमशास्त्राच्या पद्धतीत काही भर घालायला आला नव्हता. तो त्यात काही सुधारणा करायला आला नव्हता. तो काहीतरी नवीन करायला आला होता. जुने वस्त्र ठिगळ लावून दुरुस्त करायला तो आला नव्हता, तर आपल्याला नवीन वस्त्र द्यायला आला होता. नियमशास्त्राच्या काळात माणसे कर्म करत असत आणि त्यांची कर्मे एखाद्या जुन्या कीड लागलेल्या वस्त्रासारखी होती. आपला प्रभू नीतिमत्वाचे नवीन वस्त्र देण्यासाठी आला. असे वस्त्र जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या पाप्याला प्राप्त होते. यामुळे त्याला सर्वसमर्थ देवाच्या समोर उभे राहणे शक्य होते. प्रियांनो, हीच ती गौरवशाली आणि अद्भुत गोष्ट आहे जी तो येथे सांगत आहे. आपला प्रभू जुन्या कराराच्या पद्धतीचे किंवा धर्माचे नियमशास्त्र वाढवायला किंवा पुढे चालू ठेवायला आला नव्हता. तो काहीतरी नवीन करायला आला होता. आणि नवीन गोष्ट ही असेल की तो जगाच्या पापांसाठी मरेल. नवीन द्राक्षरस नवीन बुदल्यांमध्ये म्हणजे कातडी पिशव्यांमध्ये भरला जातो. नवीन वस्त्र नवीन माणसाला दिले जाते. नीतिमत्वाचे ते वस्त्र अशा व्यक्तीला प्राप्त होते जी विश्वासाद्वारे देवाचे अपत्य बनली आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण शब्बात दिवस या विषयावर थोडक्यात पाहूया. या अध्यायाच्या उत्तरार्धात आपण शेतातील एका शब्बात दिवसाच्या प्रसंगाकडे वळतो. त्यानंतर 3ऱ्या अध्यायाची सुरुवात सभास्थानातील शब्बात दिवसाच्या प्रसंगाने होते. मत्तय आणि लूक या शुभवर्तमानांमध्ये आपल्याला या 2 घटना पाहायला मिळतात. हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शब्बात दिवसाच्या याच मुद्द्यावरून त्यांचा धार्मिक नेत्यांशी संघर्ष झाला. तेव्हापासून त्यांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न सुरू केला. या घटनेत तो स्वतःला शब्बात दिवसाचा प्रभू असल्याचे घोषित करतो. सभास्थानात शब्बात दिवशी तो चांगले कार्य करतो. साहजिकच प्रश्न उद्भवतो, त्याने खरोखरच या दोन्ही प्रसंगी शब्बात पाळण्याचा नियम मोडला का? जेव्हा त्याने वाळलेला हात असलेल्या त्या गरीब माणसाला बरे केले, तेव्हा त्याने शब्बाताचा नियम मोडला का? मुळीच नाही. तो नियम पूर्ण करण्यासाठी आला होता. परंतु येथे आपण पाहतो की तो या नियमाचा अर्थ स्पष्ट करत आहे. तो प्रकट करतो की तो शब्बात दिवसाचा प्रभू आहे आणि चांगले कार्य करणे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. पुढे आपण जाऊया. 23वे वचन. मग असे झाले की तो शब्बात दिवशी शेतांमधून जाताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. येथे उल्लेख केलेले कणसे यासाठी ग्रीक भाषेत स्पोरिमा हा शब्द वापरला आहे, ज्याचा अर्थ पेरणी केलेले शेत असा होतो. ते धान्य, जव किंवा गहू असू शकत होते. शिष्य कणसे तोडून खात होते, ज्याचा अर्थ परुषी लोकांनी असा लावला की ते शब्बात दिवशी धान्य कापणी करत आहेत आणि मळणी करत आहेत. नियम लोकांना कणसे तोडण्याची म्हणजे हाताने खुडण्याची परवानगी देत असे. अनुवादाच्या पुस्तकामध्ये अनुवाद याचा 23वा अध्याय आणि 24 आणि 25 या वचनामध्ये आपण पाहतो, आपल्या शेजाराच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्षे खा, मात्र आपल्या भांड्यात काही घेऊ नकोस. आपल्या शेजाराच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाटल्यास कणसे खुडून हातावर चोळ, पण आपल्या शेजाराच्या उभ्या पिकास विळा लावू नकोस. वास्तविक पाहता ते नियमाचेच पालन करत होते. जर त्यांनी विळा वापरला असता तर ती कापणी ठरली असती, परंतु परुषांनी त्याचा स्वतःचाच अर्थ लावला होता आणि म्हणूनच ते त्या कृतीचा अर्थ नियम मोडणे असा लावत असत. पुढे आपण जाऊया. 24 आणि 25 वचन.
तेव्हा पुरुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी करू नये ते हे का करतात? तो त्यांना म्हणाला, दाविदाला गरज पडली म्हणजे त्याला व त्याच्याबरोबरच्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले? त्यांनी शब्बात पाळला नाही किंवा नियम मोडला या गोष्टीचा त्याने आग्रह धरला नाही. किंबहुना त्याने त्यांच्याशी या विषयावर वाद घालण्याचे नाकारले. आता तो त्यांचा राजा दावीद याच्या जीवनातील एका घटनेचा उल्लेख करतो, जिथे दाविदाने मोशेचा नियम निश्चितपणे मोडला होता, तरीही त्याचे कृत्य समर्थनीय ठरले होते. लक्षात घ्या, जेव्हा देवाच्या एखाद्या सेवकावर, जो देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करत होता, नियमाच्या अक्षराचे पालन करणे ओझे किंवा संकट ठरणार असेल, तेव्हा तो नियम लादला जाऊ नये. आणि दाविदाची कथा नेमकी अशीच आहे आणि आपला प्रभू त्या उदाहरणाचा वापर करतो. आपण पाहूया 26 ते 28 वचने. अब्यातार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि याजकांशिवाय कोणी खाऊ नयेत त्या समर्पित भाकरी त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशात खाण्यास दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, शब्बात मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बातासाठी झालेला नाही, म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही प्रभू आहे. शब्बात दिवस आणि त्याचा अर्थ या संदर्भात हे एक महान तत्व आहे. नियम खरोखर माणसांसाठी केला गेला होता, माणूस शब्बातासाठी नाही. दुसरे एक महान तत्व म्हणजे प्रभू येशू हा शब्बाताचा प्रभू आहे. या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसे पाहता शब्बात दिवस की प्रभूचा दिवस कोणता, अशा शीर्षकाची एक छोटी पुस्तिका उपलब्ध आहे. आज हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा की आपण शब्बात दिवसाबाबत मोशेच्या जुन्या व्यवस्थेखाली नाही, कारण इस्रायल राष्ट्र आणि देव यांच्यातील कराराचा तो एक भाग होता. यासाठी आपण निर्गम अध्याय 31 आणि 12 ते 17 ही वचने वाचू शकता. शेतातील शब्बाताची ही घटना आणि अध्याय 3च्या सुरुवातीला आढळणारी शब्बाताची घटना, या गोष्टी एकत्रितपणे पाहिल्या पाहिजेत. त्यामुळे बायबलमध्ये अध्यायाची विभागणी असली तरीही आपण शब्बात दिवस याच्याशी संबंधित घटनांचा अभ्यास पुढे चालू ठेवूया. प्रियानो, या ठिकाणी जरी आपण थांबणार आहोत तरी आपण हे लक्षात ठेवूया की आपला प्रभू येशू हा शब्बाताचा प्रभू आहे. त्यामुळे आपण दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण करणे योग्य राहील. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो प्रभूजी आजच्या वचनांबद्दल. तू आज आम्हाला दाखवून दिलेला आहेस की प्रभू येशू ख्रिस्त शब्बाताचा प्रभू आहे. होय प्रभूजी, आम्ही तुझ्या वचनांकडं लक्ष द्यावं, तुझी वचनं आम्ही समजून घ्यावीत आणि वचनांचा योग्य अर्थ आम्हाला कळावा ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही आजच्या प्रत्येक वचनांबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. ही वचनं आमच्या अंतःकरणामध्ये ठसू दे, आमचं जीवन त्याच्याद्वारे बदलून जाऊ दे आणि खऱ्या अर्थाने प्रभूजी आम्ही अर्थ समजून घेणारे तुझी आवडती लेकरं बनावीत. यासाठी बापा तुझी कृपा तू आम्हाला पुरव. आम्ही तुझे उपकार मानतो. तू आजही आम्हाला सहाय्य करीत आहेस. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची प्रीती आपणाबरोबर सदैव असो. तारणा
दिवशी प्रभात समयी धुंद उखडली. प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की येशू पाप्यांना पश्चातापासाठी बोलावतो आणि त्यांना कृपेद्वारे नवीन जीवन देतो. नवीन कापड आणि नवीन द्राक्षरसाच्या बुदल्यांचा उदाहरणातून त्याने नवीन कराराचे सत्य स्पष्ट केले. शब्बाताचा प्रभू म्हणून त्याने दाखवून दिले की देवाच्या आज्ञांचा उद्देश मानवाच्या हितासाठी आहे. खरे ख्रिस्ती जीवन हे धार्मिक विधीमध्ये नव्हे तर येशू ख्रिस्ताबरोबरच्या जीवन नात्यात आहे. पुढील भागात आपण मार्क अध्याय 3 मधील सुकलेल्या हाताच्या माणसाला बरे करणे, 12 शिष्यांची निवड, बाळजबूल विषयीचा आरोप आणि देवाची इच्छा पूर्ण करणाऱ्यांविषयी येशूची शिकवण्याचा अभ्यास करू. तोपर्यंत आशीर्वादित रहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. मत्तय हा अल्फीचा मुलगा होता. आजचा प्रश्न, शब्बाताचा प्रभू कोण आहे? ए. दावीद, बी. देवदूत, सी. मुख्य याजक, डी. मनुष्याचा पुत्र. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.